नमस्कार. ट्रिग्नोमेट्रीची आणखी काही एक्झाम्पल्स. प्रूव्ह दॅट sin x अपॉन 1 मायनस cot x प्लस cos x अपॉन 1 मायनस tan x इज इक्वल टू sin x प्लस cos x. सो प्रूव्ह दॅट म्हटलंय म्हणजे दोन्ही साईड सेम आहे तसं आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. सो जी साईड जास्त कॉम्प्लिकेटेड आहे की जास्त लेंदी आहे ती साईड शक्यतो कन्सिडर करायची आणि अपोजिट साईड तेवढीच येते हे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. सो इथे आपण LHS कन्सिडर करूया. LHS लेंदी दिसते आणि मग RHS इतकी येते हे आपण प्रूव्ह करणार आहोत. इथे प्रूव्ह दॅटची जर ट्रिग्नोमेट्रीची एक्झाम्पल्स आली तर आधीच्या व्हिडिओत जसं म्हटलं होतं तसं की ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये ईच अँड एव्हरी एक्झाम्पल डिफरंट असतं. प्रत्येक वेळेला आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागू शकतो. एकच एक अशी काही मेथड अशी इथे नसते. आपल्याला माहीत असलेल्या आयडेंटिटीज किंवा फॉर्म्युलेज किंवा ट्रिग्नोमेट्रीचे रेशो वगैरे हे सगळं जसं यूज करता येईल त्याप्रमाणे यूज करून दुसरी अपोजिट साईड म्हणजे सपोज तुम्ही LHS कन्सिडर केली असेल तर RHS कशी आहे बघत राहावं लागतं, कारण त्यासारखी आपल्याला ती प्रूव्ह करायची असते. त्यामुळे कुठल्या तरी एक्सपांड करत राहिलं आणि मग काहीतरी एक आन्सर आला असं करता येत नाही प्रूव्ह दॅटमध्ये. जर आपण एखादी साईड कन्सिडर केली असेल, सपोज इथे LHS कन्सिडर केली तर LHS नुसती सिम्प्लिफाय करत करत आपण काहीतरी एक आन्सर आणलं असं चालणार नाही. आपल्याला ते अशा पद्धतीने ते आणत राहायला लागतं की ते सेम टू सेम RHS सारखं असेल. सो तशा ॲडजस्टमेंट आपल्याला इथे कराव्या लागतात. ह्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही खूप जास्त सोडवा, कारण 11वी 12वीत कॅल्क्युलस हा कन्सेप्ट आहे आणि कॅल्क्युलसमध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे या कन्सेप्टमध्ये नेहमी ट्रिग्नोमेट्री हा कन्सेप्ट येतो. आणि ही एक्झाम्पल्स जर तुम्ही खूप सॉल्व केली असेल तर तुमची ट्रिग्नोमेट्री पक्की होईल आणि मग ते तुम्हाला कॅल्क्युलसमध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतं. सो आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. LHS थोडी लेंदी वाटते, RHS सिम्पल वाटते, त्यामुळे आपण LHS कन्सिडर करूया, सिम्प्लिफाय करूया अँड RHS इतकी येते का प्रूव्ह करायची. सो कन्सिडर LHS. LHS आहे sin x अपॉन 1 मायनस cot x प्लस cos x अपॉन 1 मायनस tan x. आता इथे न्यूमरेटरमध्ये sin x आणि cos x असंच आहे, त्याच्यासाठी आणखी काही रेशो आपण यूज करणार नाही. पण इथे tan x आणि cot x येते इन टर्म्स ऑफ साइन आणि cos आपण रिप्रेझेंट करू शकतो. तर आपण ह्या tan आणि cot साठी sin अपॉन cos वगैरे जो आहे रेशो तो आपण यूज करूया आणि मग काही सिम्प्लिफाय करून RHS सारखं येत आहे का आपण बघणार आहोत. सो cot x साठी व्हॅल्यू घालूया इथे. सो sin x अपॉन 1 मायनस cos x अपॉन sin x plus this cos x upon 1 minus tan means sin x upon cos x. आता 1 minus cos upon sin और 1 minus sin upon cos, तर याला डिनॉमिनेटर नाही, तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आपण इथे सेम करून घेऊया. दॅट इम्प्लाइज sin x. न्यूमरेटर आपण तसाच ठेवला, न्यूमरेटरला आता आधी काही केलेलं नाही, आपण फक्त डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करतो. सो sin x नाही मल्टिप्लाय करायचं मीन्स sin x मायनस cos x आणि डिनॉमिनेटर सेम झाला अपॉन sin x. sin x कॅन्सल नाही होणार आहे, हे a अपॉन b अपॉन c आहे, त्यामुळे हा c इथे न्यूमरेटर मध्ये जाणार आहे प्लस cos x अपॉन cos x ने मल्टिप्लाय करू म्हणजे cos x मायनस sin x आणि अपॉन cos x. आता हे कसं आहे a अपॉन b अपॉन c आहे, त्यामुळे हे जर सिम्प्लिफाय करायचं झालं तर आपल्याला a इंटू c अपॉन b असं ते लिहिता येऊ शकतं. a अपॉन b अपॉन c आहे ना, मीन्स a अपॉन 1 अपॉन b अपॉन c आहे. सो a अपॉन 1 इंटू c अपॉन b असं ते आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्यामुळे हा sin x येतो इथे न्यूमरेटरला जाईल आणि हा cos x येतो ते न्यूमरेटरला जाईल आणि ते आपण सिम्प्लिफाय करून घेणार. हे जे लॉज आहेत ते लॉज आपण इथे यूज करायचे. सो दॅट इम्प्लाइज sin x इंटू sin x डायरेक्ट sin स्क्वेअर x लिहिलं तरी चालेल अपॉन हा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण इकडे आणला. हा आता डिनॉमिनेटर राहिला फक्त sin x मायनस cos x, sin x मायनस cos x प्लस cos x इंटू cos x अपॉन cos x मायनस sin x. अजूनही RHS सारखं दिसत नाहीये, पण सिम्प्लिफाय अजून सगळं झालेलं नाही. सगळं सिम्प्लिफाय होत गेलं की कदाचित ते RHS सारखं दिसायला लागेल. नाही दिसलं तर अजून काही ऍडजस्टमेंट करायच्या असतील तर करायच्या आणि मग त्याप्रमाणे घ्यायचं. आता ह्या स्टेजला आपल्याला फक्त एवढंच करता आलं की cot आणि tanच्या व्हॅल्यूज घालता आल्या आणि cot आणि tanच्या व्हॅल्यूज घातल्यानंतर आपल्याला फक्त आपण सिम्प्लिफाय
करणं एवढंच आपल्या हातात होतं, त्यामुळे ते आपण केलं. त्यानंतर सुद्धा जर RHS आली नाही तर अजून काहीतरी ॲडजस्टमेंट करून मग ती RHS आणावी लागेल. सो ट्रिग्नॉमेट्रीच्या प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पल्समध्ये हे सगळं करावं लागतं. सो दॅट इम्प्लाइज sin x into sin x means sin square x upon this sin x minus cos x plus this cos square x upon cos x minus sin x. आता या दोघांची ऍडिशन आता तरी होऊ शकत नाही कारण इथे आणि इथे डिनॉमिनेटर डिफरंट आहे, पण हा डिनॉमिनेटर जर सेम झाला तर न्यूमरेटरची ऍडिशन सबट्रॅक्शन होऊ शकते. पण डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर sin x minus cos x आहे, तर इथे पण sin x minus cos x असतं तर डिनॉमिनेटर सेम झाला असतं. मग काय करता येईल की हा जो डिनॉमिनेटर आहे त्याच्यातून जर मायनस साइन बाहेर काढला, आपण मायनस साइन कॉमन म्हणून बाहेर काढायचं नाही ते इथे आणायचं. सो मायनस साइन बाहेर काढलं की हे प्लस होईल आणि हे मायनस होईल, मग आपण ते साइन मायनस कॉस असं लिहू शकतो. हे कशासाठी करतोय तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी फक्त आपण करतोय. सो डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. दॅट इम्प्लाइज sin square x अपॉन, आता अल्जेब्रा आहे सिंपल, sin x मायनस cos x आणि मायनस होणार कारण यातलं मायनस साइन बाहेर आणून याला आपण हे करणार, यातला प्लस करणार साइन आणि याला मायनस करणार. cos square x अपॉन याचा मायनस साइन झालं त्यामुळे याला नंतर लिहू, ह्याचा प्लस साइन झालं मग sin x आधी लिहू मायनस cos x. कुठेही आपण व्हॅल्यू चेंज केलेली नाहीये, फक्त याच्यातून मायनस साइन कॉमन आणलं आणि ते इथे लिहिलं. आता बघा इथे पण sin x मायनस cos x sin x मायनस cos, सेम डिनॉमिनेटर झालं ना, मग आपल्याला ते क्लब करता येईल, एकत्र आणता येईल. सो दॅट इम्प्लाइज आता न्यूमरेटरची ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. sin square x मायनस cos square x अपॉन दिस sin x मायनस cos x. अजूनही RHS सारखं दिसत नाहीये, पण आता थोडंफार काहीतरी सिम्प्लिफाय तरी झालेलं आहे आणि साइन कॉस मध्ये सगळ्या टर्म्स दिसायला आहेत. आता पुढे कॉट टॅन वगैरे तिथे दिसत नाही. आता इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय, तो यूज करायचा की नाही हे थोडंसं आपण ती स्टेप बघून ठरवायची. कारण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर यूज करायचा आणि फॅक्टर्सच नसले तर काय कॅन्सल करणार, तसं नको होईल. तर डिनॉमिनेटर मध्ये तसा फॅक्टर आहे का, तर याचे फॅक्टर्स काय पडतील, sin x मायनस cos x अँड sin x प्लस cos x. त्यातला sin x मायनस cos x दिसतो डिनॉमिनेटर मध्ये, तो कॅन्सल होईल. म्हणून मग इथे आपण तो फॉर्म्युला यूज करूया. सो याचे आता फॅक्टर्स काढूया. दॅट इम्प्लाइज फर्स्ट फॅक्टर इज sin x मायनस cos x अँड सेकंड इज sin x प्लस cos x अपॉन डिनॉमिनेटरला काय आहे sin x मायनस cos x. सो आता हा डिनॉमिनेटर मध्ये sin x मायनस cos x आहे, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये हे दोन ब्रॅकेट आहेत त्यामुळे हा ब्रॅकेट कम्प्लिटली कॅन्सल होईल या ब्रॅकेटला आणि काय राहणार फक्त विच इज इक्वल टू sin x प्लस cos x. न्यूमरेटरची एवढीच टर्म राहील अँड विच इज इक्वल टू RHS. सो हियर LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट एक्झाम्पल, show that tan x upon 1 plus cot x plus cot x upon 1 plus tan x is equal to tan x plus cot x minus 1. सो इथे पण आपण LHS कन्सिडर करणार आहोत, ती लेंदी दिसते आणि RHS तशी येते का आपण प्रूव्ह करणार आहोत. प्रूव्ह दॅटच्या काही शो दॅटच्या एक्झाम्पलमध्ये म्हटलं तसं कुठली मेथड तुम्हाला अप्लाय करावी लागेल हे काही सांगता येत नाही, एक्झाम्पल बघूनच ठरवायचं. कारण प्रूव्ह दॅट असेल तर दोन्ही साईड सेम दिसायला हव्यात, कुठली तरी एक साईड सिम्प्लिफाय केली आणि आन्सर काढून ठेवलं असं चालत नाही, ती सेकंड साईड सारखी सेम टू सेम आली पाहिजे. सो आपण त्याचा विचार करत राहायचा की आपल्याला कुठली साईड कन्सिडर करायची आणि ती सेकंड साईड सारखी सेम टू सेम आली पाहिजे, हा विचार करत राहायला लागतो आपल्याला. आता इथे tan x किंवा cot x चे डायरेक्ट तुम्ही sin अपॉन cos किंवा cos अपॉन sin वगैरे ह्या आयडेंटिटीज हे रेशोज यूज करून करू शकता, पण कदाचित त्याने येईल असं माहित नाही, म्हणजे वाटत नाही. सर tan आणि cotचं पण एकमेकांशी काहीतरी रिलेशन आहे, तर ते रिलेशन काय आहे ते इथे यूज करता आलं तर आपण बघूया. सो tan आणि cotचं काय की tan इंटू cot केलं की 1 येतं, कारण tan मीन्स sin अपॉन cos अँड cot मीन्स cos अपॉन sin, त्यामुळे ते सगळं कॅन्सल होतं आणि 1 येतं. त्यामुळे tan इंटू cot हा जर प्रॉडक्ट केला तर त्याचा आन्सर 1 येतं, म्हणजे tan इज इक्वल टू 1 अपॉन cot और cot इज इक्वल टू 1 अपॉन tan. सो ह्याचा आपल्याला इथे उपयोग करता येईल. त्यामुळे आपण इथे tan नाही, जर tan ने और cot ने आपल्याला इथे मल्टिप्लाय आणि डिवाइड, आता आपण फक्त एकच साईड कन्सिडर करतोय त्यामुळे फक्त मल्टिप्लाय केलं तर फक्त मल्टिप्लाय वगैरे असं चालत नाही, कारण मल्टिप्लाय ऑन बोथ साइड्स असं असेल तर ठीक आहे. जर दोन साइड्स इक्वेशन आपण कन्सिडर करत असू तर एखादी गोष्ट दोन्ही साईडला मल्टिप्लाय केली किंवा एखादी गोष्ट फक्त डिवाइड केली तर चालते.
इथे आपण एकच साईड कन्सिडर करतोय, त्यामुळे हे इक्वेशन नाहीये. प्रूव्ह झाल्यानंतर ते इक्वेशन असणार आहे. आपण कन्सिडर फक्त एक्सप्रेशन करणार आहोत. LHS फक्त लेफ्ट साईडचं एक्सप्रेशन आपण कन्सिडर करणार आहोत. सो कन्सिडर LHS. LHS is tan x upon 1 plus cot x plus cot x upon 1 plus tan x. आता आपण इथे साइन अपॉन कॉस किंवा कॉस अपॉन साइन न करता, कारण आपण टॅन आणि कॉटचं थोडं रिलेशन यूज करायचं, त्यामुळे टॅन ने इथे मल्टिप्लाय अँड डिव्हाइड करणार, दोन्ही सगळ्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय अँड डिव्हाइड करायचं. तसं केलं तर चालेल, कारण टॅन ने मल्टिप्लाय करणं, टॅन एक्स सेम अँगल सगळीकडे सेमच आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. आणि टॅन एक्स नेच डिव्हाइड केलं, याचा अर्थ काय की 1 ने मल्टिप्लाय केल्यासारखे झालं. सो इट इज पॉसिबल. इथे इक्वेशन नाहीये, तर मग फक्त टॅन ने मल्टिप्लाय ऑन बोथ साइड्स वगैरे असं म्हणता आलं असतं. त्यामुळे नुसतं मल्टिप्लाय किंवा नुसतं डिवाइड करता येत नाही एक्सप्रेशनला, व्हॅल्यू चेंज होईल. ते करायचं ते सगळ्याच्या सगळ्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय अँड डिव्हाइड असं आपल्याला ते करावं लागेल. सो या टॅन एक्सने मल्टिप्लाय अँड डिव्हाइड आपण सगळ्या एक्सप्रेशनला करूया. सो दॅट इम्प्लाइज फर्स्ट इथे काय होणार, टॅन एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे ते टॅन स्क्वेअर एक्स होणार आहे. पण लिहूया आपण आता इथे व आता ह्या सगळ्या एक्सप्रेशनला टॅन एक्सने आपण मल्टिप्लाय करणार. टॅन एक्स इंटू 1 प्लस कॉट एक्स, नंतर ते लिहूया आपण प्लस इथे कॉट एक्स इंटू टॅन एक्स अपॉन टॅन एक्स इंटू 1 प्लस टॅन एक्स. हे खूप एक्झाम्पल सॉल्व्ह केलीत ना की तुमच्याही लक्षात येईल की काय ऍक्च्युअली इथे आपण करू शकतो की ज्यामुळे सिम्प्लिफाय होईल आणि RHS सारखं दिसेल वगैरे. आता आपण हे काय काय सिम्प्लिफाय झालं ते बघूया. सो टॅन एक्स इंटू टॅन एक्स मीन्स टॅन स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स ने आत मल्टिप्लाय केलं की टॅन एक्स प्लस टॅन एक्स इंटू कॉट एक्स. आता हा प्रॉडक्ट माहिती आहे, टॅन एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल टू 1 आहे, सो इथे 1 येईल, प्लस टॅन एक्स इंटू कॉट एक्स इज 1, सो 1. टॅन एक्स ने आत मल्टिप्लाय केलं की इथे टॅन एक्स आणि इथे मल्टिप्लाय केलं की प्लस टॅन स्क्वेअर एक्स, किंवा टॅन एक्स तसंच ठेवलं तरी चालेल, आपल्याला नंतर ते तसंच लागणार ऍक्च्युअली, कारण इथे टॅन एक्स प्लस 1 आहे. त्यामुळे हा टॅन एक्स बाहेरच ठेवला तर जास्त बरं होईल, कारण हा टॅन एक्स प्लस 1 हा फॅक्टर सेम टू सेम इथे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल हे आपल्या लगेच लक्षात येईल. त्यामुळे इथे आपण तसंच ठेवूया, टॅन एक्स इंटू 1 प्लस टॅन एक्स. हे का करते, एरवी आपण मल्टिप्लायच केलं असतं, पण का करते, कारण इथे टॅन एक्स प्लस 1 आहे, 1 प्लस टॅन एक्स आहे, इथे पण 1 प्लस टॅन एक्स आहे. त्यामुळे दोन डिनॉमिनेटर मध्ये एक कॉमन फॅक्टर आहेच. अनकॉमन काय आहे, इथे टॅन एक्स आहे, म्हणजे या टर्मला फक्त टॅन एक्स ने मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटर सेम होईल, आणि एकदा डिनॉमिनेटर सेम झाला की मग न्यूमरेटरची ऍडिशन पॉसिबल आहे. आता ह्या सगळ्या टर्म्स आल्यात. आता बघितलं तर डिनॉमिनेटर मध्ये दोन्हीच्या ही टर्म सेम आहे, 1 प्लस टॅन एक्स इथे आणि इथे, ही एक्स्ट्रा इथे ती याला लागणार आहे, त्यामुळे याने टॅन एक्स ने याला मल्टिप्लाय करूया, डिनॉमिनेटर सेम होईल. सो दॅट इम्प्लाइज टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे त्याला डिनॉमिनेटरला पण टॅन एक्स मिळेल, 1 प्लस टॅन एक्स, प्लस याला काही मल्टिप्लाय करायची गरज नाही, याचा डिनॉमिनेटर आहे सगळं, टॅन एक्स इंटू 1 प्लस टॅन एक्स. आता दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम झालाय, सो न्यूमरेटरची ऍडिशन वगैरे आपण करू शकतो. प्लस इथे टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, त्यामुळे ते टॅन क्यूब एक्स असं म्हणतो. So that implies tan cube x plus this 1 upon denominator एकदाच लिहिणार tan x into 1 plus tan x, किंवा tan x plus 1 प्लसच साईन, त्यामुळे उलट सुलट लिहिलं तरी चालेल. आता हा एक फॅक्टर दिसतोय 1 प्लस tan x, आणि इथे दिसतंय a क्यूब प्लस b क्यूब असं दिसतंय. सो a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला यूज करायचा, त्याचं फॅक्टरायझेशन करायचं, आणि मग कुठे हा डिनॉमिनेटरचा फॅक्टर कॅन्सल झाला तर ते सिम्प्लिफाय होईल. सो ए क्यूब प्लस बी क्यूब मध्ये ए प्लस बी हा फॅक्टर असतोच. ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर्स आठवत आहेत का, लिहूया आपण इथे. वी नो दॅट ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी असतं. इथे नुसतं 2ab नाही, हे फॅक्टरायझेशन मध्ये असं असतं, ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर इथे मायनस येतं आणि इथे प्लस येतं, हे तुम्हाला तर माहिती आहे फॅक्टरायझेशन. सो ए क्यूब प्लस बी क्यूबचे हे फॅक्टर्स येतात, ते आता आपण इथे या टॅन क्यूब एक्स प्लस 1 हा पण क्यूबच आहे ना, कारण तो 1 चा क्यूब आहे, त्यामुळे हा ए क्यूब प्लस बी क्यूब सारखं दिसतं इथे. दॅट इम्प्लाइज त्याचे फॅक्टर्स आपण ह्याप्रमाणे काढू शकतो. सो
tan x प्लस 1 किंवा 1 प्लस tan x हा फर्स्ट फॅक्टर झाला. आणि सेकंड इज a स्क्वेअर मीन्स tan स्क्वेअर x मायनस 1 इंटू tan x मीन्स tan x प्लस 1 स्क्वेअर मीन्स 1 हा दुसरा फॅक्टर झाला. आणि डिनॉमिनेटर मध्ये tan x इंटू 1 प्लस tan x. फॅक्टरायझेशन आपण का केलं, कारण डिनॉमिनेटर मध्ये ऑलरेडी एक फॅक्टर दिसत होता, त्यामुळे फॅक्टरायझेशन केल्यावर एक फॅक्टर कॅन्सल होईल हे आपल्या लक्षात आलं, म्हणून आपण फॅक्टरायझेशन मेथड वापरली. सो असं स्टेप बाय स्टेप जसं लक्षात येईल की पुढे काय आपल्याला जास्त उपयोगी, त्याप्रमाणे आधीची स्टेप किंवा आधीच्या स्टेपमध्ये काही फॉर्म्युले किंवा आयडेंटिटीज आपण यूज करायच्या असतात. म्हणून म्हटलं ट्रिग्नॉमेट्रीची प्रत्येक एक्झाम्पल्सची डिफरंट आहेत. सो tan x प्लस 1 हा फॅक्टर कम्प्लिटली कॅन्सल झाला. आता काय राहिलं न्यूमरेटर मध्ये tan स्क्वेअर x मायनस tan x प्लस 1. सो दॅट इम्प्लाइज न्यूमरेटर मध्ये tan स्क्वेअर x मायनस tan x प्लस 1. अजूनही राईट साइड सारखं दिसत नाही, पण बघूया सिम्प्लिफाय केल्यावर काय काय होतं ते. अपॉन डिनॉमिनेटर मध्ये फक्त tan x आहे. आता कॉमन डिनॉमिनेटर आहे तो आपण सगळ्याला सेपरेट देऊ शकतो. सो दॅट इम्प्लाइज सेपरेटली दिल्या tan स्क्वेअर x अपॉन tan x मधनं एक tan कॅन्सल होईल मीन्स tan x एवढंच राहील. मायनस tan x अपॉन tan x कॅन्सल होऊन मायनस 1 एवढंच राहील. प्लस 1 अपॉन tan x मध्ये 1 अपॉन tan x असंच राहील. पण 1 अपॉन tan x कॉट आणि टॅनचं काय रिलेशन असतं, 1 अपॉन tan मीन्स कॉट, ते माझ्या इथे कॉट लिहिता येईल. सो tan x मायनस 1 प्लस कॉट x. आता राईट साइड सारखं दिसायला लागलं का, आलीच आहे राईट साइड सेम टू सेम, फक्त हे मायनस 1 लिहिता नाही इथे. सो दॅट इम्प्लाइज tan x प्लस कॉट x मायनस 1 विच इज इक्वल टू RHS. therefore LHS इज इक्वल टू RHS. मी दिलेलं स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह झालेलं आहे. सो आपल्याला tan प्लस कॉट असं हवं होतं, म्हणून आपण हे सगळं केलं. इथे लक्षात आलं की इथे फॅक्टरायझेशन केलं तर एक फॅक्टर कॅन्सल होणार आहे, म्हणून आपण हे tan क्यूब वगैरे आणलं, फॅक्टरायझेशन केलं, कॅन्सल केलं. साइन अपॉन कॉस या टर्म मध्ये लिहिण्याऐवजी आपण tan आणि कॉटचं रिलेशन यूज केलं आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला ते उपयोगी पडलं.